नमस्कार. हा चौथा व्हिडिओ आहे. ह्या चौथा व्हिडिओ फक्त ह्या बाकड्या संदर्भात मी बोलतोय. तुम्ही म्हणत असाल हा बाकडा आणि या व्हिडिओत विषय काय? त्या व्हिडिओत मी एक सांगेन, आमचे आजोबा मुरारराव राणे म्हणजे काशीराम राणे, विठ्ठल बाबाजीराव राणे हे सगळेच आमचे पोलीसमध्ये जे आहेत. म्हणजे आता मोठी पुढच्या स्पेशल व्हिडिओ आमच्या या घराणे संस्कृतीचा करणार त्यावेळी मी सगळी माहिती देईन. तर इथे आम्ही त्या कोपऱ्यात राहून त्यांची विचार ऐकायचो. भावाभावांचं त्यावेळीचं प्रेम बघायचो. आज ह्या बाकड्यावर बसून मी एक सांगेन, हा बाकडा जुना झाला आहे, पण ह्याच्यात जसं हार्ड डिस्क आली आहे, टेक्नॉलॉजीच्या भाषेत सांगायचं हार्ड डिस्क, त्याच्यावर ऑडिओ आणि व्हिडिओ सगळं तुमचं सेव्ह असतं. किती टीबीचं आहे, तर मी तर म्हणेन हा बाकडा 1000 टीबीपेक्षा जास्त असेल, कारण ह्याच्यात बऱ्याच मेमरी दडल्यात. म्हणून मी ह्याला नेहमीच जागृत बाकडा म्हणतो. हा जागृत बाकडा आमच्यासारखे कोणीही बसले, की आमच्यातली काय आहे आंतरिक शक्ती त्यांना हा जागृत करतो. श्रद्धा, अंधश्रद्धा ह्याच्यामध्ये अडक्या नको. फक्त मी एक सांगतो, ही पार्ट ऑफ द फॅमिली. हा बाकडा जो आहे, हा आमचा पार्ट ऑफ द फॅमिली आहे. एक अजून होता राजेश यशे नक्षीकामाचा, तो थोडा खराब झाला. तर मी ह्या बाकड्याबद्दल सुद्धा एवढं सांगतो, की ह्याच्यात बऱ्याच आठवणी दडल्या आहेत. ह्या आमच्या वास्तूत बऱ्याच आठवणी दडल्या आहेत. मध्यंतरी हे घर कोसून नवीन बांधण्याचे काही संकल्प काही जणांनी राबवलेले. मी त्याला एकट्याने विरोध केला, कारण हे आमचं मंदिर आहे. ह्या मंदिरातली जी वास्तू हलल्यानंतर आम्हाला नवीन वास्तू बांधणार, त्याच्यात ती स्पंदनं मिळणार नाहीत. पूर्वजांची स्पंदनं आहेत. जयघोष, त्यावेळी मंत्रोच्चार व्हायचे या घरात, हे सगळे जयघोष आहेत. अजून आमच्या ह्या वास्तूला 200 वर्ष तरी काय होत नाही, जर वेळोवेळी आम्ही डागडुजी केली तर. आणि अखंड परंपरा आमची कितवी पिढी आहे ते केव्हा तरी मी सांगेन. आज विषयांतर व्हायला नको म्हणून मी एकच सांगतो, मी असेन नसेन ह्या वर्षी चतुर्थीला, कारण मी जे काय आता पावलं उचलतो, ज्या पद्धतीने पत्रकारितेचे प्रयत्न करतोय, नक्कीच हे वर्षभर तरी मला उघड्या डोळ्याने पाहता येईल की नाही मला शंका आहे. कारण निर्भीडपणे बरंच काही मी बोलणार आहे. माझे शत्रू आणि हितशत्रू बरेच वाढू शकतात. तर मला एकच म्हणायचं आहे पुन्हा एकदा, माझी एक इच्छा आहे, यंदाच्या वर्षी आमची वरसल आहे. आमच्यात गावात वरसल म्हणजे काय हा पण प्रत्येकाला माहिती असतो. तर मी असलो आणि नसलो तरी यंदा आमची वरसल आहे. यंदा पालकमंत्री यांची, नितेश राणे यांची इथे व्हिजिट व्हावी, अशी आम्ही व्हिडिओत आवाहन करतो आहे. कारण मी असेन की नसेन मला माहीत नाही आहे. कारण नितेशजी राणे आहेत तोपर्यंत आणि असणारच, त्यांचं आयुष्य वाढण्यासाठी आणि त्यांच्यासोबत पत्रकार म्हणून काम करण्यासाठी, त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्याबरोबर नव्हे, मी माझ्या गल्लीत राहून त्यांना काय पुरवायची माहिती ती पूर्ण पुरवणार. माझ्यासोबत निर्भीड हिंदुत्व रक्षकसाठी काम करणारे रमा नाईकसारखी मंडळी आहेत. बऱ्याच जणांची आहेत, त्यांची नावं घेत नाही, कारण दोघांचाच बळी गेला तरी चालेल. रमा नाईकला पण काय भीती नाही आहे आपल्या जीवनाची, आणि मलाही भीती नाही. आणि राणे कुटुंब जे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात, नारायण राणे साहेब असतील, नितेशजी राणे असतील आणि निलेशजी राणे असतील, हे आमच्या कुटुंबाची काळजी घेतील जर रमा नाईक आणि बाळा राणे याला काही झालं तर. त्याच्यामुळे आम्ही निर्भीडपणे तुमच्यावर विश्वास ठेवून पुढची वाटचाल करतो आहे. या व्हिडिओत, आतापर्यंतच्या व्हिडिओत काय चुकलं असेल तर नक्कीच मला मार्गदर्शन करा. आणि शक्यतो मी शांत डोक्याने, संयमाने, सभ्यपणे मला काय सांगायचं आहे ते मी मांडण्याचा यापुढे पत्रकारितेच्या माध्यमातून, लेखणी आणि वक्तृत्व यामधून मी प्रयत्न करीन. आणि जास्तीत जास्त या बिंदास बाळा या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून मी धर्मरक्षणासाठी, हिंदुत्व रक्षणासाठी, हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी आणिच माणुसकीच्या रक्षणासाठी, मी फक्त काय हिंदू करतो म्हणून मुस्लिम विरोधक, ख्रिश्चन विरोधक नाही आहे. सगळे आमचे मित्रच आहेत. पण
एक दिवस वेळ येईल त्यावेळी पुराव्यानिशी अजून काय बोलणार आहे. सगळं नको एका वेळी.